महाराष्ट्रातील शाळेमध्ये त्रिभाषा सक्तीच्या शासन निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सातत्याने विरोध केला। या पार्श्वभूमीवर 5 जुलै रोजी हिंदी सक्ती विरोधात मोर्चा काढण्याचे नियोजन होते। यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे आणि मनसेचे अनेक नेते पदाधिकारी सहभागी होणार होते। मात्र 29 जून रोजी रात्री शासनाने त्रिभाषी सक्तीचा GR रद्द केला। या विजयाच्या निमित्ताने आज शिवतीर्थावर जल्लोष साजरा करण्यात आला आणि राज ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केलं। हा लढा मराठी अस्मितेच्या जिंकलेल्या लढ्याचा मोठा टप्पा ठरला। गेले 2.5 महिने महाराष्ट्र सैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी ह्या हिंदी सक्तीच्या जे काही धोरण होतं शासनाचं याच्या विरुद्ध लढा दिलेला आहे। खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीला कुठेतरी आता एक फलित आलेलं आहे, फळ मिळालेलं आहे। त्याचा हा जल्लोष आहे आणि राज ठाकरे साहेबांनी त्या बाबतीत जी काही कणखर भूमिका घेतली त्या कणखर भूमिकेचा विजय मराठी माणसांनी त्यानंतर जो काही पाठिंबा दिला किंवा जो मराठी माणसांनी रेटा लावला त्याचा तो मराठी माणसाचा विजय आहे आणि एकंदर हा सगळ्या वातावरणाचा हा जल्लोष आहे तो आम्ही साजरा केलेला आहे। आज दुसरी गोष्ट अशी आहे की 5 तारखेला जो मेळावा होणार तो विजयी मेळावा असणार आहे। त्या संदर्भात सर्व जे पक्षांनी या भूमिकेला पाठिंबा दिला सर्व पक्षांची साधक बाधक चर्चा होऊन त्याबाबत निर्णय होईल कुठे घ्यायचं काय आणि ते 2 दिवसांनी ते जाहीर केलं जाईल। परंतु एक गोष्ट नक्की मी सांगतो, आमच्या पक्षाला जे हिनवलं जातं की तुमच्याकडे एकही आमदार नाहीये आणि एकही आमदार नसणारा पक्ष एवढं मोठं मॅन्डेट असलेल्या सरकारला झुकवतो हे सिद्ध झालंय आणि ते म्हणतात ना की आदमी झुकता है झुकाने वाला चाहिए, तो झुकाने वाला आदमी इधर शिवतीर्थ पे बैठा है तो आमचे माननीय राज ठाकरे साहेब आहेत। आणि हा जो विजय आहे ना कुठल्याही निवडणुकीच्या विजयापेक्षा आज जो विजय आम्हाला मिळालाय तो खूप मोठा आहे आमच्यासाठी आणि म्हणून आम्ही हा जल्लोष साजरा करतो। मात्र यशवंतजी यामध्ये सुद्धा कुठेतरी श्रेयवाद आपल्याला पडद्या पाठीमागे बघायला मिळत होता, कारण काल जसा शासन निर्णय रद्द झाला उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, सोबतच त्यांच्या शिवसेनेचं अभिनंदन केलं। आमच्या शिवसेनेच्या रेट्यामुळे हा निर्णय रद्द झाला असं त्यांनी म्हटलंय। मला वाटतं महाराष्ट्रातली जी जनता आहे सुज्ञ आहे त्यांना माहिती आहे की गेली 2.5 महिने या भूमिकेवर कोण ठाम आहे, कोणी भूमिका घेतली आणि कोणी आंदोलनं केली आणि त्यामुळे श्रेयवादात न पडणं हे उचित ठरेल, कारण हा राजकीय विषय नाहीये, हा सामाजिक विषय आहे आणि माननीय राज ठाकरे साहेबांनी देखील पत्रकार परिषदेत तेच सांगितलं की हा श्रेयाचा विषय नाहीये, हा मराठी माणसांचा विजय आहे, मराठी भाषेचा विजय आहे आणि मला वाटतं त्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षांनी याकडे पाहायला पाहिजे। हिंदी भाषा सक्तीच नाही तर एकीकडे विद्यार्थ्यांचे पण अनेक इच्छा आहेत। नंदुरबारमध्ये 20 विद्यार्थी जे आहेत आदिवासी विद्यार्थी त्यांना महाराष्ट्र पांडीवरून नदी क्रॉस करून हेच तर आहे ना की महाराष्ट्राचं शैक्षणिक धोरण जे आहे किंवा जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे इतकं विशेषतः ग्रामीण भागामध्ये इतके निकृष्ट दर्जाचं आहे की शाळेमध्ये एक शिक्षक सगळे विषय शिकवतो, एका शिक्षकावर बर्डन असतं। शाळांची अवस्था अगदी जीर्ण झालेली आहे, मुलांना ओढे नाले नदी ओलांडून पावसाळ्यात शाळेपर्यंत जावं लागतं। ह्या सगळ्या गोष्टीकडे न पाहता हे मूलभूत प्रश्न न सोडवता आपण कुठे या हिंदी सक्ती आणि ह्या कुठल्या विषयात अडकलेलो आहे। सरकारला नेमकं काय करायचंय, राजकारण करायचंय की खरोखर विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायचे हे मला वाटतं सरकारने ठरवायला हवं आणि कालच्या निर्णयानंतर त्यांना या मला वाटतं देवाने सुबुद्धी द्यावी आणि त्यांनी या दृष्टिकोनातून पुढील पावलं उचलावी। हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये जो 5 जुलैला मोर्चा होणार होता तो जरी आता रद्द झालेला असला तरी मात्र त्या मोर्चाला एक आवाडव्य रूप येणार होतं आणि तशा पद्धतीची तयारी सुद्धा दोन्ही पक्षातून चाललेली होती। ते विरोधात पक्ष नाही, आता त्या विजयी मेळाव्या तारखेच्या विजयी मेळाव्यामध्ये 30 ताकद मी तेच सांगतोय, विजयी मेळाव्याला सुद्धा तेवढीच आणि तेवढीची ताकद मोठ्या संख्येने तुम्हाला पाहायला मिळेल, कारण लोकांचा सहभाग जो होता ना या आंदोलनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात होता आणि म्हणून तर म्हटलं ना मराठी माणसाचा धसका घेऊन शासनाने निर्णय हा मागे घेतलेला आहे, रद्द केलेला आहे आणि त्यामुळे विजयी मेळाव्याला देखील तुम्हाला मोठा जल्लोष दिसेल। मूलभूत प्रश्नापेक्षा राजकारण महत्वाचं
मी तेच सांगितलं, माननीय राज ठाकरे साहेबांनी पण थोड्या वेळापूर्वीच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये मूलभूत प्रश्न अनेक आहेत, विशेषतः ग्रामीण भागामध्ये म्हणजे आवासून प्रश्न उभे आहेत. याच्याकडे मंत्री महोदयांचं लक्ष नाही, मुख्यमंत्री महोदयांचं लक्ष नाही. आणि तुम्ही ही हिंदी सक्ती जो मराठी माणसांच्या किंवा मराठी भाषेवर आक्रमण करणारा विषय आहे, याला तुम्ही जास्त महत्व देता. ही शोकांतिका आहे, महाराष्ट्राच्या राजकारणातील शोकांतिका आहे आणि हे सत्ताधाऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करायला हवा.